वाचकांनो, बरेच दिवसापासून माझ्या मनात तप सेवा सुमिरनचे जे 5 सिद्धांत आहेत, ज्यावर 100 वर्षापासून संशोधन सुरू आहे, ते सोप्या मराठी भाषेत 5 प्रवचनं भलेही अर्ध्या-अर्ध्या तासाचं एक करावं, असा विचार सुरू होता. कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1993 पासून ही विचारधारा आली, हे महाराष्ट्राचं खूप भाग्य. मूळ म्हणजे मेरठ संस्थेकडून हे जे ज्ञान आहे 1993 पासून, म्हणजे आपले योगीजी महाराज, अखिलेशजी महाराज आणि आता जे आहेत डॉक्टर गोपाल शास्त्री यांच्या माध्यमातून एवढी आशीर्वाद गंगा बरसत आहे. मात्र जी भाषा असते ते मेरठची हिंदी भाषा, तर ती साहजिकच जो व्याधिग्रस्त ग्रामीण महाराष्ट्रातली व्यक्ती आहे त्याला ती समजायला कठीण जातं. आणि म्हणून मग बरेचदा तर चक्क ते 2-4 शिबिर होईपर्यंत काहीच समजत नाही, असंही ज्ञानी लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे शिबिर केल्यानंतर घरी परत जाताना त्यांना इतकंच तरी माहीत असलं की आपण आठवडाभर तप सेवा सुमिरनमध्ये 5 तत्व आपल्या मनावर लिहिणं आवश्यक आहे. ते म्हणजे जेवणात किंवा भोजनात अन्नात शक्ती नाही, औषधीमध्ये आरोग्य नाही, पैशात सुख नाही, पुस्तकात माहिती आहे ज्ञान नाही, नात्यामध्ये कर्तव्य आहे प्रेम नाही. तर अशा ह्या 5 तत्वापैकी आज जे पहिलं तत्व आहे की भोजन किंवा अन्न किंवा जेवणामध्ये शक्ती नाही, तो विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि माझी विनंती आहे की नुकतंच मी आज अहिराणी भाषेमध्ये धुळ्याचा एक आदित्य पाटील आहेत, तर ते मोठ्या मोठ्या 28 मजली जहाजावर शेफ म्हणून काम करतात. तर त्यांनी अहिराणी भाषेत जे त्यांचं रेकॉर्डिंग केलं ते कानाला अतिशय गोड वाटतं. तर ह्या क्लिपपासून प्रेरणा घेऊन, विशेष करून आपल्या लोकांच्या करावर जो वर्ग पोसला जातो, म्हणजे पेन्शनर वर्गाकडे माझं विशेष हे आहे दृष्टी, त्या वर्गाने आपल्याला या समाजाचं देणं आहे. मग त्यांच्या छोट्या कविता असतील, पुस्तकं असतील, काही छोटे छोटे निबंध असतील, किंवा बालवाडीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या बौद्धिक स्तरावरचे लेख असतील, अशा माध्यमातून मराठी भाषेमध्ये हे जनजागरण सुरू करावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. तर आता मी जास्त पालहाड न लावता, आज जे पहिलं प्रवचन आहे हे भारतीय लोक प्रशासन संस्था दिल्ली या ग्रंथालयात मी 3 दिवसाकरता मुक्कामी आहो. आणि हे 5ही जे तत्व आहेत, भलेही 15 मिनटापासून ते 30 मिनटापर्यंत रेकॉर्ड करण्याचा माझा मानस आहे. आणि हे करत असताना डिक्टो जशा तसे मूळ प्रवचनातले संदर्भ न घेता आपल्या अवतीभोवती जे संदर्भ आहेत तेच मी या ठिकाणी घेत आहो. तर आता आपण पहिल्या जो विषय आहे, भोजन किंवा अन्नामध्ये शक्ती नाही, तर हे तर एकदम आपल्याला पटत नाही, कारण दिवसातून आपल्याला 4 वेळा खाण्याची सवय पडलेली आहे आणि भूक लागते आणि म्हणून आपण जेवतो. पण जेव्हा मी 4-5 वेळा प्रवचनाला गेलो आणि नंतर 9 दिवसाचे उपवास केल्यानंतर, किंवा आताही मी कालच जेव्हा ट्रेनने आलो मुंबई कल्याण ते दिल्लीपर्यंत, तेव्हा संकल्प केला आणि सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाणीसुद्धा प्यायचं नाही. तो संकल्प माझा पूर्ण झाला.
तर आपले गोपाल शास्त्री प्रवचनामध्ये नेहमी सांगतात की भूक जी आहे, भूक मेंदूमध्ये लागतं, पोटात लागत नाही. आणि खरोखरच आपण जेव्हा असा उपवास करतो, तेव्हा आपल्याला प्रथम थोडा वेळ त्रास होतो, अर्धा 1 तास. नंतर भूक मरून गेल्यासारखं आपल्याला जाणीव होतं. तर आता एखादी समजा व्यक्ती आपल्याशी भांडण करायला लागली, की असं कसं शक्य आहे? मग लहानचा मोठा काय मनुष्य बिना अन्नाने होईल काय? तर आपण अतिशयोक्तीकडे न जाता त्याचा मतितार्थ लक्षात घ्यावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता उदाहरणादाखल वयाच्या 25 वर्षापर्यंत शरीराचं निर्माण होत असतं आणि तप सेवा सुमिरनमध्ये वारंवार सांगतात, की या वयात म्हणजे जन्मापासून ते 25 वर्षापर्यंत भरपूर अन्नाची शरीर बांधणीसाठी आवश्यकता आहे. मात्र एकदा 25च्या वर जर वय झालं, तर तुम्हाला जास्त अन्नाची गरज नाही आणि म्हणून 16 तासाचा उपवास हा शरीराला खूप आवश्यक आहे किंवा तेच याचं मूळ आहे. तर आता आपण ह्या विषयाचं म्हणजे एककल्लीपणे नकारात्मक विचार न करता थोडंसं मनाची ॲडजस्टमेंट करूया, की फार कमी अन्नामध्ये शक्ती आहे, ते आपल्याला पुरेसं आहे. मात्र आता या ठिकाणी आपल्याला जे काही उदाहरणं दिसतात, ती चकित करणारी असतात आणि त्याच्यामधलं एक सोपं उदाहरण आता यूट्यूबमुळे तर आपण स्वतः पाहूच शकतो, की गुजरातला एक बाबाजीचं निर्वाण झालं. त्यांचा दावा होता, की ते 75 वर्षापासून त्यांनी अन्न घेतलं नाही आणि निर्वाणच्या शेवटच्या 5-10 वर्षात डॉक्टर लोकांनी सुद्धा त्यांच्यावर संशोधन केलं, की ते काही त्यांच्या लक्षात आलं खरोखरच त्यांच्या पोटात अन्न वगैरे काही गेलेलं नाही 5-10 वर्षात, 15 वर्षात तरी. हा एक पुरावा. दुसरा तर अलीकडेच यूट्यूबवरच नर्मदा किनारी एक जैन महात्मा फक्त लंगोटीवर हे करत आहेत, यात्रा करत आहेत आणि ते फक्त नर्मदेचं पाणी पिऊनच त्यांना शक्ती मिळतं, असा त्यांचा दावा आहे. आता एवढं आता मी खोलात जात आहो, तर तुम्हाला सोपी सोपी उदाहरणं देतो, की आपल्या नाशिकलाच तप सेवा सुमिरनचे गुरुजी आहेत. ते मराठी भाषेमध्येच जे तुम्हाला 7 दिवस शिकायचं आहे, ते एका त्यांच्या भेटीला जर आपण गेलं, नाशिकला त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आणि त्यांचं काही अल्प सेवा मूल्य आहे, ते आपण श्रद्धेने निष्ठेने देऊन जर ऐकलं, तर ते आपल्याला 15 दिवसाचा ज्यूसवरचा आहार, जेवणाची पद्धत असं खूप चांगल्या रीतीनं शिकवतात आणि जे आपल्याला ज्यांना 7 दिवस वेळ नसतं, एका तासात तुमच्या जीवनाला एक चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करतात आणि सतत फॉलोअपसुद्धा घेतात. तर असे हे किरण वाठारे साहेब जे आहेत, यांच्या जर आपण क्लिप पाहिल्या, तर ब्रह्मगिरी पहाड चढण्याचं एक त्यांचं व्रत असो किंवा जो आपला महाराष्ट्रातला कळसूबाई शिखर आहे, त्याचा पोहोचण्याचा हे असो, अशा दिवशी ते हमखास त्यांचं यात्रा पूर्ण होईपर्यंत संपूर्ण दिवसभर पाणीसुद्धा घेत नाहीत. ही गोष्ट आपल्याला प्रेरणा देतं, की भोजनमध्ये शक्ती नाही. अर्थात त्याचा आपण पुढे ॲनालिसिस करूया. एकदम आपण नकारात्मकपणे जायला नको. दुसरं एक उदाहरण देतो, की जे माझ्याकडून सहज रेकॉर्ड झालं 3 वर्षापूर्वी. अकोल्याला एक कार्यकारी अभियंता आहेत. त्यांचं नाव आता त्या क्लिपमध्ये आपण ऐका. तर ते अनुभव सांगतात, की 1993-94 दरम्यान अखिलेशजी महाराज आणि त्यावेळेस त्यांचे सहाय्यक म्हणजे त्यावेळेस हे काही प्रसिद्धीच नव्हते, डॉक्टर गोपाल शास्त्री अकोल्याला येत असत. त्यावेळेस काही असे मोठे म्हणजे 300 लोकांचे शिबिरं किंवा यूट्यूब वगैरे असं काही नव्हतं.
फक्त जे भाविक लोक आहेत त्यांनाच त्यांची माहिती असते. योगीजी महाराजसुद्धा येत असत अकोल्याला. तर हे नंतर पुढे काहीतरी 96-97 दरम्यान गोपाल शास्त्रींचा एक कालखंड सुरू झाला रीतसर ते येण्याचा. आणि ह्या कार्यकारी अभियंता साहेबांनी सांगितलं की त्यांना ॲसिडिटीचा खूप त्रास आहे आणि त्यांचे उपाय हटलेत. तर डॉक्टर गोपाल शास्त्री यांनी सांगितलं की 3 दिवस तुम्ही मध पाणी आणि शहद घेऊन एक एक ग्लास उपवास करा. मात्र कशाही परिस्थितीत मला विचारल्याशिवाय हे उपवास कसे सोडायचे ते उघडू नका. तर हे कार्यकारी अभियंता साहेब सांगतात की त्याने 3 दिवसाचा उपवास करायचं ठरवलं आणि 2 दिवसानंतर अचानकच काहीतरी त्यांना एक इलेक्शन ड्युटी आली 10-12 दिवसाची. आणि त्यावेळेस की असे फोन किंवा अशी काही सुविधा नव्हती. तर हे 10-12 दिवसासाठी त्या ड्युटीवर खेडेगावात गेले आणि तिथंही त्यांचे ते 10-12 दिवस फक्त लिंबू पाणी आणि मध यावर उपवास चालू होते. आणि त्यांना शरीर हलकं वाटत असल्यामुळे आणि ॲसिडिटीमुक्त जीवन जगत असल्यामुळे त्यांना काही त्याचं फार असं कौतुक वाटलं नाही. नंतर योगायोग असा की त्या इलेक्शन ड्युटीमध्येच ते सांगतात की पुण्याच्या एका ऑफिसमध्ये म्हणजे त्यांच्याशी संबंधित ऑफिसमध्ये ऑडिट सुरू होतं आणि त्यांना कडक आदेश आले की तुम्ही इलेक्शन ड्युटीवरून सरळ तुम्ही पुण्याला जा आणि ऑडिटला जे काय सहकार्य पाहिजे ते करा. तर ते सांगतात की तिथंसुद्धा मला 10-12 दिवस लागलेत आणि अशा रीतीनं संपूर्ण 1 महिना हे जे कार्यकारी अभियंता आहेत हे दुपारी आणि रात्री फक्त 2 चमचे शहद, लिंबू आणि पाणी यावर त्यांचा हा उपवास सुरू होता. तर ही सर्व उदाहरणं आपल्याला अशी प्रेरणा देतात की भोजनमध्ये किंवा जेवणात शक्ती नाही. तर वाचकांनो, आपण याच्या खोलात किंवा नकारात्मकतेकडे जाऊ नका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज आपल्याला 15 ऑगस्ट 2047 पर्यंत व्याधीमुक्त आणि मी दवामुक्त जाहीर म्हणणार नाही, कारण नाहीतर काय होईल की जे श्रीमंत लोकांचं जे वैद्यकीय जग आहे ते ह्या विद्येच्या विरोधात जातील. तर आपण आपला रस्ता चालूया आणि हे जे संशोधक आहेत जे 100 वर्षापूर्वी 5 तत्वांवर संशोधन करत आहेत त्यांना असं म्हणायचं आहे की अतिशय कमी भोजनमध्ये शरीरामध्ये शक्ती साठवली जातं आणि जेव्हा काम पडतं तर ही शक्ती आपल्याला जवळपास म्हणजे 1 महिना ते 6 महिने 1 वर्षसुद्धा पुरतं. आणि वाचक हो, तुम्ही म्हणाल की अहो हे कसं काय? तर योगायोगाने डिसेंबर की काय नोव्हेंबर 2022मध्ये मला बिहारमध्ये जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी हाजीपूर नावाचं पहिलं एक स्टेशन येतं. तिथं मी 3 दिवस एक ध्यानयज्ञ होता आणि या ध्यानयज्ञामध्ये दक्षिणेकडच्या 3 मला वाटतं मल्याळी भाषाच फक्त येत असलेल्या वयोवृद्ध मॅडम आल्या होत्या आणि एक तरुण मुलगी त्यांचं मल्याळी भाषेतलं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करून आम्हाला सांगत होते. तर त्याच्यामधली एक मॅडम सांगते की ती साधी घरगृहिणी काहीतरी 6वा-7वा वर्ग शिकलेली असावी आणि तिला काही फार असं काही येतही नव्हतं. मात्र आपलं जे विपश्यना किंवा आनापान ध्यान आहे ते त्या भागामध्ये पत्रीजी महाराज म्हणून 2021मध्ये ते निर्वाण झाले. तर त्यांच्याकडून फार मोठं ते ध्यान प्रसाराचं कार्य झालेलं आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्रीयन लोक ज्यांनी विपश्यना केलेली आहे त्यांना त्या ध्यानात खूप दोष दिसतील, खूप चुका आढळतील. मात्र तरीही ते ध्यान अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विपश्यना ध्यानच. परंतु आज 2500 वर्ष झालेत आणि समजा ते ध्यानयज्ञ म्हणून 2 तास सकाळी, दुपारी आणि रात्री ध्यान करतात. मात्र त्या 2 तासामध्ये चक्क तबला वादन, बासुरी वादन अशा प्रकारचं संगीत चालू असतं.
तो विषय महत्त्वाचा नाही. तर ती जी मॅडम आहे अम्मा, तर त्या म्हणतात की त्यांची प्रकृती खराब राहत असे आणि पत्रीजी महाराजच्या ध्यानाचा कुठून तरी त्यांना योग आला आणि त्या ध्यान करणं शिकल्या. पुढे त्या सांगतात की त्या 6 महिने फक्त सकाळी 1 ग्लास लिंबू पाणी सहज या ज्यूसवर होत्या. अर्थात त्या काही थोड्या आजारीही असतील, त्यामुळे बेडवरच असाव्यात. आणि मग त्या पुढचं एक चमत्कार सांगतात, कारण त्यांचा काही तो असं जाहिरात किंवा आपलं मॅडम अम्मागिरी करणं हा त्यांचा मूळ नव्हता. तर त्या बोलल्या की आपण जर 24 तासापैकी 20-20 तास ध्यान जर केलं, तर आपलं टाळू जे आहे ब्रह्मरंध्र ज्याला म्हणतो, तर निसर्गातून आपल्याला शक्ती मिळतं आणि आपलं अन्न वाचून काहीही अडत नाही. तर असा हा जो पुरावा आहे, हा सुद्धा आपल्याला प्रेरणा देतं. मग आता चूक कुठं झाली? तर आपल्याला भोजनमध्ये शक्ती आहे, हे आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलं गेलं. आणि गुरुजी सांगतात की 2700 वर्षापासून हाच गोंधळ सुरू आहे. कारण काय झालं की मोठे मोठे संशोधक किंवा डॉक्टर जे झालेत, यांचं पहिलं गुरु कोण आहे? पहिली गुरु आहे आई. आणि आईनं लहानपणापासून काय शिकवलं की तुला शाळेत जायचं, भूक नसतं तरी खा, तू नाही खाल्लं तुझ्या बापाला खाऊ घालू. अशा रीतीनं आपल्याला सायंटिस्ट लोकांना किंवा शिक्षकांना सुद्धा भोजनमध्ये शक्ती नाही, हे कधी विचार करायला त्यांच्या मेंदूला प्रेरणाच झाली नाही. किंबहुना आज तर जे प्रगत मेडिकल शास्त्र आहे, ते ज्याला आपण परहेज म्हणतो किंवा पथ्यपाणी म्हणतो, या विषयावर बोलायलाच तयार नाही. याहीपेक्षा पुढचं दुर्भाग्य की ते सांगतात की आम्हाला एमनिमा, वमन, हे पथ्यपाणी हे आमच्या शास्त्रात कुठंच लिहिलं नाही. आणि मला असं वाटतं की देशाचं हे भाग्य आहे की 2016ला शिवनोरी ओशमी यांनी आपला उपवास करून कॅन्सर मुक्तीचा मार्ग शोधला आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. हे नोबेल पारितोषिक मिळाल्यावर मग मात्र हे जप पहा, हे डॉक्टर जपानचे. मग मात्र हिंदू लोकांनी डोकं लावलं की आमच्या नवरात्रीमध्ये तर उपवास सांगितलेलेच असतात, ते आरोग्यासाठी चांगले असतात. मग मुस्लिम लोकांनी म्हटलं की आमचा रोजा केल्यामुळेच हे कॅन्सरमुक्त झाले, त्यामुळे रोजा सर्वश्रेष्ठ. किंवा शीख लोक म्हणतील आमचा 10 दिवसाचा शीख बंद उपवास आहे, असतो गुरु नानक जयंती अगोदर. किंवा ख्रिश्चन लोक म्हणतील की गुड फ्रायडेच्या अगोदर आमचे 15 दिवसाचे येशूंचे उपवास असतात. किंवा बौद्ध लोक म्हणतील आमचा तर 3 महिने पावसाळ्यामध्ये वर्षावास हा बुद्ध उपवास असतो, एक वेळ थोडंसं कमी खाऊन. तर हे सर्व तत्त्व आपल्याला काय सांगतात की आपल्या जेवणावर नियंत्रण ठेवावं. तर वाचकांनो, जेव्हा मी याचा खोल अभ्यास माझ्या कानावर पडला, तेव्हा मला असं पुन्हा एक वेगवेगळे त्याचे इंटर रिलेशन आढळून आले. आणि आता हे इंटर रिलेशन म्हणजे कसे? तर उदाहरणार्थ मी असं म्हणजे त्या प्रवचनमध्ये ऐकलं की 2700 वर्षापासून या शरीरावर संशोधन सुरू आहे. आणि भारतातच घ्यायचं झालं तर 1947मध्ये 23 मेडिकल कॉलेज होते आणि फक्त 50 विविध आजारांची, व्याधींची लिस्ट होती. आज 1200 मेडिकल कॉलेज आहेत आणि एका ठिकाणी 26,000 प्रकारच्या व्याधी आहेत. तर गुगलवर एका ठिकाणी 12,000 प्रकारच्या व्याधींची लिस्ट भारतात उपलब्ध आहे. मग हा गोंधळ कुठं होत आहे? तर गोंधळ होत आहे की हे जे आपण सतत खात राहतो, तर त्या प्रवचनमध्ये खूप चांगल्या रीतीनं शिकवतात की हिप्पोक्राटस नावाचा एक शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर होऊन गेला.
ज्यांनी काहीतरी 2700 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सनाच्या 400 वर्ष अगोदर अ, असं शोधून काढलं की शरीरात जर काही जंतू झाले असतील तर त्याला त्यांनी अँटीबायोटिक शोधून काढलं आणि मग हे अँटीबायोटिक शोधून काढल्यावर ते जंतू मरण पावले. पण पुढे 10-12 वर्षानंतर त्याला असं दिसलं की पुन्हा नवीन प्रकारचे सशक्त जंतू तयार झाले. आणि वाचकांनो, हा मुद्दा सोप्या रीतीने समजून घ्यायला आता बरेचसे या ठिकाणी वृद्धच व्याधीग्रस्त लोक आहेत. तर तुम्हाला आठवत असेल की 1980 ते 90च्या दरम्यान घराघरात मच्छरांसाठी संरक्षण म्हणून खेडेगावात सर्वीकडे DDT, BSC फवारण्याचा कार्यक्रम असे. तो कार्यक्रम आता पूर्णपणे बंद झाला. कारण काय झालं की ते जे मच्छर आहेत त्यांनी रेजिस्टन्स तयार केलं. तर तसाच हा जो डॉक्टर हिप्पोक्रेटस होता, यांनी पाहिलं की 17 वर्षापूर्वी जे जंतू औषधानं मरत ते आता मरत नाहीत, ते सशक्त झाले. आणि मग त्यांनी पाहिलं की शरीर आजारी का होतं. तर त्यांनी सोपं शास्त्र जगाला दिलं. पहा, आता तुम्ही मराठी भाषेत शांतपणे ऐका आणि ते ऐकण्यासाठी पुन्हा मी एक उदाहरण देतो. समजा आता मीच माझी डेड बॉडी पडली असं गृहीत धरा आणि 12 तास, 15 तास, 24 तास ती तशीच दुर्लक्षित आहे. तर ती काय होतं, आपोआपच सडायला सुरुवात होते ना. म्हणजेच ह्या देवाचं, ह्या निसर्गाचं एक चक्र आहे की जिथंही या निसर्गात कचरा जमा झाला, देव आपले सफाई कामगार पाठवतो आणि तो कचरा साफ करून घेतो. तर हे तत्व तुमच्या लक्षात आलं ना. तर मग हिप्पोक्रेटस म्हणतो की शरीरात जिथेही कचरा तयार होईल तर त्या ठिकाणी जंतू तयार होणारच. आणि मग हे कचरा नेमका कुठं होणार. तर साहजिकच मला समजा आता दिवसाला एक 50 ग्रॅम धान्य पाहिजे आणि मी जर ते 100 ग्रॅम खात असेल तर नंतरचं जे 50 ग्रॅम एक्स्ट्रा धान्य आहे ते कचरच होणार ना. हे तुम्हाला मान्य आहे ना. तर ह्या खाण्यामुळे शरीरामध्ये सर्व कचरा जमा होत आहे. आणि म्हणूनच वाचकांनो, मी शासनाला आता विनंती करत आहो की आपण संपूर्ण धोरणच बदलवूया. कारण शेक्सपिअरचं नाटक काय होतं आणि तो कसा नाटक करायचा हे मला वाटतं 5व्या वर्गापासून शिकवलं जातं. मात्र काय खावं, किती खावं, का खावं यावर कुठंच आपले विचार नाहीत. आणि म्हणून आता शासनाला सुद्धा याचा गंभीरपणे विचार करायचा वेळ आली. आणि मी गजानन वाघ या विद्येसाठी माझं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. इच्छुक लोक माझा मोबाईल नंबर पण लिहा, 8779275426. मी मराठीमध्ये सांगतो, 8779275426. तुम्ही जर लिहिला नसेल तर ही क्लिप थोडीशी मागं घ्या आणि शांतपणे लिहून काढा. तर मी आता दिल्लीला आलेला आहो आणि ही भारतीय लोक प्रशासन संस्थेत हे 5ही तत्त्व मी भले 20 ते 30 मिनिटाचे का होत ना रेकॉर्डिंग करत आहो आणि नामांकित लोकांच्यावर अभिप्रायसुद्धा घेत आहो. आणि माझी एकच इच्छा आहे की तप सेवा सुमिरनची हे जे 5 तत्व आहेत ज्यावर 100 वर्षापासून सुरू आहे ते एकाच शिबिरामध्ये मराठी माणसाच्या आत्म्यामध्ये ती रुजावीत. आणि त्यासाठी माझा हा खटाटोप आहे. किंवा हे म्हणजे एक वेळा हे विचार पक्के झाले की त्याला पुढचं संशोधन आणि वाटचाल करणं सोपं होईल. मग ही मराठी व्यक्ती आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, गणगोताला, समाजाला उपयोगी होईल. हा माझा प्रांजळ हेतू आहे. तर अशा रीतीनं हे जे आहे, भोजनमध्ये किंवा अन्नामध्ये शक्ती नाही. तर आपल्याला प्रवचनमध्ये सांगतात की समजा आता तुम्हाला पेपर सोडायचा आहे किंवा एक कुस्ती लढायची आहे, तर तुम्ही आधी जेवण कराल की आधी ती कुस्ती किंवा पेपर देऊन याल. तर आपण एकच म्हणतो
की आधी कुस्ती लढणार किंवा पेपर देऊन येईल. कारण जेवणानंतर सुस्ती येतं. अर्थात जेवणानंतर सुस्ती येतं, ते पचन होतं, ते पाचक शरीरामध्ये साठवले जातात आणि ते भविष्यात वेळोवेळी उपयोगात आणले जातात. हा पुढचा भाग नंतर आहे. मात्र या ठिकाणी आपण एवढंच मनावर बिंबवूया की आपण म्हणजे सकस आहार जर घेतला तर फार कमी भोजनामध्ये आपला जीवन प्रवाह चालू शकतो आणि आपण निरोगी राहू शकतो. आता मी तुम्हाला याला काही दुसरे पडताळे सांगतो. मला योगायोगाने ब्यासला एका सत्संगात जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी 87 वर्ष वयाचा गृहस्थ चांगल्या रीतीनं एक सेवा करताना मला दिसला. तर ते मराठी बोलताना मला खूप आनंद वाटला आणि ते योगायोगाने काहीतरी कोकणमधले होते. तर मी म्हटलं की तुम्हाला एवढं असं धडधाकट आणि निरोगी शरीराचं रहस्य काय? तर ते बोलले की माझ्या आईने मला एकच मंत्र दिला की बाबू तू जेवण करू नको. आता तुम्हाला की जेवण करू नको म्हणजे काय? तर तिचं असं म्हणणं होतं की सकाळ दुपार संध्याकाळ जेवण न करता जेव्हा तुम्हाला खरोखरच कडकडून भूक लागेल तेव्हाच जेवायचं. तर ते तत्त्व मी पाळत आलो आणि म्हणून म्हणे आजपर्यंत मी एकही गोळी किंवा औषध घेण्याचं काम पडलं नाही. असंच वाचकांनो, भोपाळमध्ये एक श्रीवास्तव किंवा त्यांनी स्वतःचं नाव ठेवलं अज्ञानी म्हणून. तर ते विनोबा भावे आणि महात्मा गांधीच्या विचारांमुळे आणि जयप्रकाश नारायणच्या विचारामुळे प्रेरित झालेले आहे. तर 82 वर्षाची ही व्यक्ती आज पण त्यांनी बिसलरी घेतली नाही किंवा कोका कोला किंवा औषधीसुद्धा घेतली नाही. तर त्याचं ते रहस्य सांगतात की एका वेळेस पाणी आणि अन्न ते एकच वेळ घेतात आणि ते अर्ध्या किलोच्या वर पोटात जाणार नाही याची दक्षता घेतात. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय शिकवतात की भोजनमध्ये शक्ती नाही. मग याचा आपण प्रत्यक्ष जीवनात कुठं उपयोग करू शकतो? तर आज आपल्या भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्याच्यामधले तुम्हाला माहीत आहे का ढेरपोटे, ज्याला इंग्लिशमध्ये ओबेसिटी म्हणतात, याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष जवळपास 10 कोटी लोक आहेत. आणि हे कशामुळे? फक्त तर जीवनशक्ती खात राहा. आणि ह्या अतिअन्नामुळे कॅन्सर जवळपास 2 कोटी आहेत, थायरॉईड 4 कोटी, डायबिटीस 60 कोटी, ब्लड प्रेशर जवळपास 8 कोटी. तर असा हा गायनिक जवळपास 4 कोटी. तर ह्या 140 कोटी लोकांमध्ये अंदाजे 40 कोटी लोक हे व्याधीग्रस्त आहेत. आणि साधं सोपं तत्त्व आहे की जर मर्यादित जेवण त्यांना समजलं, आणि अर्थात पुढे नैसर्गिक आहार वगैरे तो भाग आपण नंतर पाहू, तर निश्चितच आपण व्याधीमुक्त आपलं जीवन करू शकतो. व्याधीमुक्त आपलं गाव, आपलं खेडं, आपला भारत देश करू शकतो. आणि म्हणून मी ही मराठीमध्ये क्लिप तयार केली. योगायोगाने म्हणजे प्रत्येक गोष्ट लिखित असतं. 1981ला जेव्हा मी मंत्रालयात लागलो तेव्हा मला माहीतही नव्हतं. फक्त ह्या डॉक्टर लोकांच्या पुढे लंडन FRCs वगैरे शब्द वाचत तर मला वाटतं की आपल्यासमोर काहीतरी असं असावं की मेंबर ऑफ द IIPA लायब्ररी. आणि म्हणून मी 1983 दरम्यान फक्त 500 रुपये लाईफ मेंबरशिप फी भरून या संस्थेचा मी सदस्य झालो. जवळपास 30 वर्ष काही मी फार असं या संस्थेच्या संपर्कात नव्हतो. मात्र आता हीच संस्था माझं दिल्लीमधलं एक चांगलं म्हणजे वास्तव्याचं ठिकाण झालं. कारण आज इथं फक्त 500 रुपयात पूर्ण रूमचं 24 तास वापर आणि 200-300 रुपयात एक ग्लास जेवण जे बाहेर 1000-1200ला ते मिळतं. आणि त्यामुळे साहजिकच इथलं जे संसद भवन आहे, आता यावेळेस मी जे आलो तर ते मुद्देच असे पॉलिसी मॅटर आहेत. ते आता मी थोडक्यामध्ये सांगतो, ही क्लिप थोडी वाढणार. संसदमध्ये 5 वर्ष खासदार लोकांना
ह्यात कच्चं खाणं याचा आपण सराव करूया असं मी अध्यक्षांना पत्रात लिहिलं. नितीन गडकरी साहेबांच्या जीवनात जर ही विद्या आली तर आज जे स्टेजवर ते बेशुद्ध पडतात ते त्यांचे प्रकार थांबतील आणि मग त्यांना जसं अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बॅसेडर झाले पोलिओचे, तसं तप सेवा म्हणजे त्यांना ब्रँड ॲम्बॅसेडर करायचे व्हावे, भारत मातेची सेवा व्हावी ही माझी इच्छा आहे. नीती आयोगला आणि शिक्षण विभागाला पंतप्रधान सल्लागार करायला मी म्हटलं, अहो इतके दिवस मला पुरावा सापडत नव्हता. आता एक डॉक्टर स्पष्ट सांगतात की आमचं मेडिकल लाईन पूर्ण चुकीच्या दिशेनं सुरू आहे आणि काय खावं, किती खावं याचं कुठं कंट्रोलच नाही. म्हणजे त्यापासून या लेखाला प्रेरणा मिळतं. आणि मग मी या शिक्षण खात्याला म्हटलं की आपण 5वी ते ग्रॅज्युएटपर्यंत हा विषय समाविष्ट करूया की काय खावं, किती खावं आणि का खावं. तर अशा रीतीनं माझे हे दिल्लीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे काही मी आज आलो आणि होईल असं चमत्कार असं नाही, परंतु कुठंतरी 1857मध्ये मंगल पांडे हा पहिला समाजसुधारक किंवा स्वातंत्र्यवीर होता की ज्यांनी सूर्य न डुबणाऱ्या ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं. तसंच आज आपल्या जगाचं जर आरोग्य सांभाळायचं आहे तर जनता जनार्दन मायबाप हो, ही भारत मातेची महान विद्या आहे जी 6500 वर्षापूर्वी समजा प्रकटली आणि आजही एड्स, कॅन्सर, डायबिटीस, मल्टिपल गायनिक डिसऑर्डर, सोरायसिस, ऑटोइम्युन डिसीज, हेपॅटायटिस बी, त्यानंतर सर्वच प्रकारच्या दुर्धर व्याधी जिथं आजीवन औषधं घेणं आवश्यक असतं, या साध्या आहार पद्धतीनं गोळ्याही सुटतात आणि औषधही व्याधीसुद्धा समूळ नष्ट होतं. तर आपण या विद्येला आत्मसात करावं. आणि मी कधीच म्हणत नाही की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मात्र जनता जनार्दनपर्यंत ही विद्या जावी म्हणून माझ्या तिन्ही चॅनलवर मी ह्या क्लिप टाकत आहो. आपण कृपा करून त्या सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा पाठवा. तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होईल. शेवटी पुन्हा माझ्यानं राहवत नाही. ही विद्या जेव्हा बेरोजगार मुलांच्या जीवनात येईल तेव्हा त्यांना अभ्यासात एकाग्रता वाढल्याचं आणि आपलं प्रॉपर निर्णय घेण्याची शक्ती येईल. त्यानंतर त्यांचं वय असतं जोडीदारींचं, तर त्यांना भरपूर वैवाहिक जीवनाचा आनंद मिळेल. त्यानंतर त्यांचं वय होतं अपत्याला जन्म घालण्याचं, तर हे अपत्य निरोगी आणि दणकट आणि 10 मिनिटात डिलेवरी म्हणजे सिझरिंग बिझरिंग विसरा, असं त्यांच्या जीवनाची सुरुवात होईल. एवढंच नाही तर ते अपत्य संगोपन करताना त्याला टाईप 2 डायबिटीस, हार्ट अटॅक, दमा हे कुठलेच आजार होणार नाही. तर मायबाप हो, चला एका निरोगी समाजाची आपण सुरुवात करूया. म्हणून माझं हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही ह्या क्लिप पाठवत राहा. मी माझ्या काय म्हणतात या डिस्क्रिप्शनमध्ये सोप्या सोप्या क्लिप जोडल्या आहेत, त्या जरूर वाचा ही तुम्हाला विनंती. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत, जय जगत.